नमस्कार. ऊसासारख्या पिकात आपण साध्या साध्या गोष्टी दुर्लक्ष करत असतो. आता सुरूच्या लागणी चालू होत्या, म्हणजे थंडीत सुरूच्या लागणी चालू होत्या आणि सुरूच्या लागणीला थंडीमुळं उगवण्यासाठी जास्त वेळ लागतो बी. एक 25 दिवस 28 दिवसापर्यंतच्या लागणी उगवल्या नाहीत. याचा परिणाम काय होतो सुरूच्या लागणीत, की एवढे दिवस 25-28 दिवस ऊसाच्या लागणी उगवण्यासाठी जर वेळ घेत असेल तर तोपर्यंत त्या शेतात असणारं तण ऊसाच्या आधी उगवून येऊन तयार झालेलं असते. म्हणून ऊस लहान आहे म्हणून त्याला लगेच तणनाशक मारता येत नाही. त्यामुळं काय त्याचा परिणाम काय होतो, त्याचं कॉम्पिटिशन वाढतं आणि तणामुळं ऊस लहान राहतो आणि त्यावेळेस आपल्याला चांगलं स्ट्रॉंग तणनाशक मारता येत नाही. त्यासाठी आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की पहिल्या पाण्याला जे आपण तण उगवू नये म्हणून प्री इमर्जन्स तणनाशक असतात ती वापरत नाही. तर अशा टायमिंगला सुरूच्या टायमिंगला तरी तुम्ही 100% वापरलं पाहिजे. या संदर्भातला एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आपण वापरलेलं औषध आणि त्याचा आलेला रिझल्ट. हा व्हिडिओ 3 जानेवारीचा आहे. आता ह्या लागण झाली की ह्या शेताला आपण पहिल्याच पाण्याला पहिल्याच ओलीवर तण उगवू नये म्हणून तणनाशक मारलं होतं, जे प्री इमर्जन्स म्हणतात त्याला. तर हे 3 जानेवारीचा व्हिडिओ आहे. तर याचा फायदा प्रॉपर औषध मारल्यानंतर, आता दुसरा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आता हा दुसरा जो व्हिडिओ आहे तो 28 जानेवारीचा व्हिडिओ आहे. एवढ्या दिवसात फक्त ऊस उगवलाय, नॉर्मल कुठंतरी तण उगवलंय, नाहीतर कसलंच तण उगवलेलं नाही. नाहीतर तुम्ही बघत असता तण एवढं वाढलेलं असतं की त्याच्यावर तणनाशक मारून सुद्धा काही उपयोग होत नाही. मी बऱ्यापैकी त्याचा परिणाम चांगला मिळत नाही आणि तण कंट्रोलमध्ये राहत नाही. त्यासाठी काही गोष्टी काही स्ट्रिक्ट वेळोवेळी पाळल्या पाहिजेत, जसं की प्री इमर्जन्स तणनाशक वापरणं. तर तुम्हाला ऊसावर बी त्याचा दुष्परिणाम जाणवणार नाही आणि तणाचं बी बऱ्यापैकी कंट्रोल राहील. धन्यवाद.